व्यर्थ आहेस. अन्नदान व्हायलाच पाहिजे. बोलवतो माझ्या मुलीला. अगं बेटा पुष्पा, ए पुष्पा. खुश झाला. 8 दिवस देखाना कामच नाही आते. बरोबर आहे आप्पा. हो, एकच नंबर क्वालिटी आहे. बाकी काय नाव आहे माझ्या मुलीचं नाव? काय नाव आहे? पुष्पा. आता बा काय नाव आहे? समज नका तुला पुष्पा म्हणतस माले. हाय का नाव? समज नका तुले खूप सामंत शिले. पुष्पा नाही माझा. पुष्पा. आप्पा हिचं काय लग्न वगैरे? अरे बापरे. 12 वर्ष म्हणजे आता माझी मुलगी शाळेत जाते. 12वी पास आहे. 12वीला आहे. किती वेळ आहे तू? 12वी पास आहे मी. 12वी ला. 12वीला आहे. हा. काय पोरं सोर? लग्न नाही झालं माझं. आप्पा हिनासाठी काय स्थळ वगैरे काय ते केले का नाही? मुलगा शोधतोय आम्ही. ज्याप्रमाणे माझ्या मुलीचं शिक्षण त्याप्रमाणे शिक्षणवाला मुलगा पाहिजे. शेना आपला भाग मा पोरग्या. त्यातलं त्यात काही छोटी मोठी नोकरी. अरे पोरग्या शे म्हणत मुलगा आहे मग आम्ही शोधतोय मुलगा. अरे बापरे नोकरी लिबे ना पोरग्या. आर्मी मा मिलिटरी मा आहे. जरा बायोडाटा व्हॉट्सअपला टाकेल मी. मुलगा शोधला तू? मग तुला माहिती आहे? मग बरं मी असं विचारतो, तो मुलगा कोण आहे? मन बाप. अक्कले का बढिया. माझ्या मुलीचं वय काय, तुझ्या बापाचं वय काय? यंदा नाही म्हण राहता भाई जबरी अवकार राहिलो. बस रे बस गाले नाराय कुणी करता. बेटा हे फार लांबून आले खेडेगावचे माणसं आहेत. आपल्याकडे आले. मी ज्या वेळेला हे भेटले ना मला त्यावेळेस मी तुला फोन केला होता. स्वयंपाक तयार कर म्हटलं. स्वयंपाक तयार केला का? काय बनवलं? तेच नाली पोळी. पुरा सोराट येणा समजी राहिला का रे? काय झालं? काय बोलायचं इज्जत नाही राहिला का? पण काय चुकलं आमचं? बेसन खावा राहिला तर बेसन खात नाही मी. मला पोट बापडी जासाडे. तुला काय बेसन खात नाही? नाही. मग काय पाहिजे भाऊ? पिठलं. अरे गाढवा बेसन आणि पिठलं एकच. फरक राहत. फरक कसा काय? बेसन म्हणजे पातळ राहत. पिठलं म्हणजे पावडीवर तोडणं पडत. अरे एकच झालं रे काका. कोणत्या देशात पैदा झाला तू? सगळं बनायला लावतो. हो माळकरी आहे मी. अरे बाबा आम्ही सुद्धा माळकरी आहे. माळकरी माफी फरक राहत. कसं काय? मी दत्त मार्गी आहे. मला ही सणाला पाणी वळणता येत नाही. योग्य बोलला तू. हा हो हो हो. कांदा लिंबू पापड लोणचं सगळं मिळेल. हा सांगणी म्हणशी. हो सगळं सगळं. माळकरी आहेत म्हणा त्या. हो पाणी व्यवस्थित ठेवायला लावतो. बरोबर. 2-4 काड्या बोंबीलला बुजायला लावतो. बस रे बेटा. डोक्याला ताण आहे हा. बेटा वेळ करू नको. डोक्याला ताण आहे. लवकर याला काढ बरं इथून. हो आप्पा. हो जेवणपेक्षा आम्ही ताटलेलं बारी आवडली. हो पहिले पोट येले कधी जेवण पोटभर झालं ना आप्पा? हो आप्पा सायंकाळ झाली आता. आम्हाला झोपायचंय. वरच्या तालावर जा. 2 पलंग टाकलेले 2 गाद्या आहे. पप्पा माल पे भूक लागली. मम्मी माल पे भूक लागली. व मम्मी माल पे भूक लागली ना. व भूक लागली का दादा? माल दूध दे. दूध पाहिजे का? काय पाहिजे? दूध. देणार
थांबणार रडू नको देत नाही रडू नको. पप्पा माझी इज्जत आहे गाव का? काय करा आलो काय पाहिजे तुले? दुधू आले ना तुला? पप्पा येऊ पाहते तुम्ही आले. रडू नको रे. रडू नको. काय पाहिजे? दुधू मला दोन तीर आहे ना का माले पास आड आहे ना माझी पोटली पोटणीवर आता ये चाल बाबा आता ये झोप झोप रे मनात आता पोटाची ना पोटणीवर खाले बघ अरे म्हणा सकडू पकडू अरे म्हणा म्हणू लकडू पोटणे बरे म्हणा गाजर खायले खट 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 पप्पा पप्पा काय तुला गाडी काही गोड होणार गोटे ते काम करणार खाल्लं पुतळ बी खायले ना जाय भाऊ झोपायचंय ना वरच्या तालावर वरच्या तालावर दोन गाद्या आहे दोन पलंग आहे नाही गादीवर माझ्या नवऱ्याला झोपू नका खबर गादी देऊ नका त्यांना काय झालं? नाही गादीवर मुतून देतात ते नाही एकच साला मुदर होतो पण मागणी शपथ एकच साला एकच सावा अरे वा काय कमाल आहे दादा मन पप्पा एकच सवा मुतल होता एकच सवा मन मम्मी ना सरांमध्ये दिलेला आहे तिने उघडी करस का तू मुद्दे नाही होते का सरांमध्ये आप्पा झोपू थांब तुम्ही गोंट्यावर बायला पलंगावर चालेल तुम्ही गादीवर झोपायचं नाही झोपा जाय ना पडा ते कोणतावर मध्ये जाय तू मंडळी एक महत्वाचा प्रश्न आहे मला दोन शब्द बोलायचे या बाई संगतीने पण चान्स मिळत नव्हता आता बोलायचा चान्स आहे उठवतो बाईला बाई ओ बाई उठा बाई बोला ना रात्रीचे 12 वाजले तुम्हाला वाटलं की पाटील इथे का आले हो ना रात्रीचे 12 वाजले काही चुकी झाली का आमची महत्वाचं बोलायचं आहे हा महत्वाचं बोलायचंय बोला ना मग मन माझं प्रांजल आहे हा. गडूळ नाही हा बोलायचं असं राटता येणार नाही नाही, ना नाही. बोलू बोला ना एक पप्पी द्या मला काय फक्त एक पप्पी ओ पाटील वेळे झाली का तुम्ही काय झालं अहो माझा नवरा एवढा पापी धोत्राय ना कोणाकडे बघू देत नाही कोणासोबत बोलू देत नाही तुम्ही म्हणे पप्पी द्या काहीतरी नाटक करा काहीतरी बहाणे करा आणि बहाणे केल्याशिवाय हे काम घडणार नाही बर काय हरकत नाही लवकर करते मी बाहेर. उरकाव वा म्हणे माय वा उठा ना वा ओ म्हणे माय ओ म्हणे माय ओ म्हणे माय वा लय आग मारे लागले ना वा माय ते काची करू नये आग होई राहिली ओ म्हणे माय वा कितला चालू होता कुठला होता आम्हाला गाव नका भूत गाव नका अरे माय कपारवा का म्हणले ओ नाही ना
इथूच आहे काय मरे जायचं किटला जण होतात म्हणे मजा दिलो ना का म्हणे इथं जाऊ ना इथूच जाऊ ना मग मी काय करू जाय ना पाटील बनायला ना लवकर भाई बोल तर ना